मुंबईमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडलेली आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईत स्वबळावर लढणार हे आता निश्चित झालेलं आहे। आतापर्यंत ही भूमिका स्पष्ट होत नव्हती। अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत आहे का नाही, निवडणूक एकत्र लढणार का नाही, नवाब मलिकांचं काय, हे सगळे प्रश्न आतापर्यंत होते। आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत। अजित पवारांची राष्ट्रवादी आता महायुतीतून बाहेर पडलेली आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे। आताच्या क्षणाची मोठी राजकीय बातमी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आपण पाहतोय। भाजपकडून विरोध करण्यात आला होता अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्यासाठी आणि त्याचं कारण असं होतं, नवाब मलिकांच्या नेतृत्वामध्ये जर अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरं जाणार असेल तर आम्हाला ते मान्य नाही अशी भाजपची भूमिका होती। आणि आता अखेर अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीतून मुंबई महानगरपालिकेसाठी बाहेर पडलेली आहे। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। संदीप, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांवर सुद्धा याचा परिणाम जाणवू शकतो, समीकरण बदलू शकतात। अगदी महायुतीमधून विक्रांत राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडले असं आत्ताच बातमी आलेली आहे आणि सुनील तटकरे जे खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते संध्याकाळी याबाबतची अधिकृत घोषणा करू शकतात। मात्र महत्त्वाचं हेच आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक व्यवस्थापन समिती नेमलेली होती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात निर्णय घ्यायला आणि त्याचे प्रमुख होते नवाब मलिक। आणि नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला होता, त्यांना तुरुंगवास देखील झालेला होता आणि या सगळ्यामुळं नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही युती करणार नाही किंवा आघाडी करणार नाही असं मत भाजपनं व्यक्त केलं होतं। पाठोपाठ शिंदे सेनेनं देखील तसंच मत व्यक्त केलं होतं आणि त्यानुसार जोपर्यंत नवाब मलिकांना हटवलं जात नाही तोपर्यंत आम्ही युती किंवा आघाडी करणार नाही अशी भूमिका भाजपनं घेतली होती। आणि अजित पवार हे मात्र नवाब मलिक यांना हटवायला काही करून तयार नव्हते। त्यानुसार आत्ता जी बातमी येते त्यानुसार भाजप आणि शिवसेना हे एकत्र निवडणूक लढवतील। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमधून बाहेर पडलेली आहे। महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी मात्र भाजपसोबत युती किंवा आघाडी होऊ शकते। मात्र मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वबळावर आता निवडणूक लढवणार आहे। आपल्याला जी माहिती मिळाली होती, जो अहवाल सादर केला होता त्यामध्ये खरं तर सांगितलं होतं की महायुतीमधूनच निवडणूक लढवावी। मात्र जर निवडणूक महायुतीमधून लढवली गेली नाही तर 50 जागांची तयारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं विक्रांत केली होती। त्यानुसार आता 50 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहे असं म्हणतात। दुसरी राष्ट्रवादी आपल्याला माहिती आहे की दोन्ही ठाकरे बंधूंसोबत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जाते। त्यामुळे एकंदरीत चित्र पाहिलं तर एक राष्ट्रवादी एका बाजूला आणि दुसरी राष्ट्रवादी दुसऱ्या बाजूला असं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय मुंबईमध्ये। प्रामुख्याने हेच आहे की नेमकं काय होतं निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईलच। मात्र सध्या तरी 50 जागांवर साधारणतः अजित पवारांची राष्ट्रवादी ही निवडणूक जी आहे ती लढवू शकते। त्यामुळे सुनील तटकरे याबाबत घोषणा करतील। आणि महत्त्वाचं एक आहे हेच आहे की कुठल्या कुठल्या जागा नेमक्या राष्ट्रवादी काँग्रेस निवडते। हिंदू बहुल, मुस्लिम बहुल जागा आहेत, परप्रांतीय काही भागामध्ये आहेत। त्यामुळे या सगळ्याचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस याबाबतीतला निर्णय घेऊ शकतं। विक्रांत, बरं संदीप, या सगळ्याचा महायुतीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो, महायुतीची समीकरणं सुद्धा हलू शकतात, कारण सामाजिक समीकरणं या सगळ्यामध्ये महत्त्वाचे असणार आहेत। धन्यवाद संदीप, तुम्ही